नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, आज तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि प्रेमाचा दिवस आहे. स्वामी म्हणतात की बाळा, तुमच्या जीवनातील फक्त 5 मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. आज तुम्ही हा संदेश ऐकून घ्या, भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात की बाळा, आज आपण स्वामीसाठी येथे जमले आहोत. आज स्वामींना अशी प्रार्थना करणार आहोत की आपली प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घ्या. आता सर्वांच्या जीवनामध्ये नव्या अध्यायाला सुरुवात झाली आहे. पुढे काही भाग्याच्या गोष्टी घडणाऱ्या आहेत. त्यापूर्वी आपल्याला स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे ज्यामुळे येणारा प्रत्येक दिवस आनंद, समाधान, सुख आणि ऐश्वर घेऊन येईल. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तू स्वामी आई मी तुझे बाळ आहे असे कुटुंबात सहभागी होण्यासाठी लिहायला विसरू नका. हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. बाळांनो, मन आणि डोकं रिकामं असेल तर विचारांचं जाळं त्यामध्ये तयार होत असतं. बघ, तुला हे कधीतरी जाणवत असेल आणि तुम्ही ते अनुभवून तुमच्या जीवनामध्ये गुंतला असाल. बाळा, ज्याचे मनात अतिविचार त्याचे नुकसान होतच असतं आणि ते विचार त्याच्या जीवनाचा घातही करतात. आजचा आपला संवाद तुझ्यात आणि माझ्यात आहे आणि तो पूर्णपणे तुझ्या कायम लक्षात राहील. स्वामींना तुमची काळजी आहे याची तुम्हाला काही क्षणात प्रचिती येईल. पाहून दुर्लक्ष करू नकोस. दुर्लक्ष न करता हा संदेश ऐकून पहा. तुमच्या आनंदासाठी स्वामींनी काहीतरी योजना करून ठेवली आहे. तू मात्र तुझ्या चांगुलपणाच्या सुगंधावर ठाम राहा. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत आधार द्यायला, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी. मग आता मागे वळून पाहू नकोस. तर तुम्हाला 2 गोष्टी नक्कीच आठवतील. तुमच्यासोबत घडलेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी. वाईट गोष्टींना मागे सोडा आणि चांगल्या गोष्टी सोबत घेऊन स्वामी सोबत तुमच्या जीवनाचा आनंददायी, सुखदायी प्रवास करण्यासाठी तयार राहा. तुमचा प्रवास सुखकर करण्याची जिम्मेदारी स्वामींनी घेतली आहे. ते तुमच्याला त्यासाठी आनंददायी, सुखदायी वातावरण देत आहेत. बाळा, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील, आशीर्वाद देतील. नव्या वर्षात, नव्या दिवसात तुमच्या आयुष्याचं कल्याण होऊन तुम्हाला सुख आणि समाधान मिळावं यासाठी स्वामींना प्रार्थना करून शुभाशीर्वाद घेऊयात. स्वामीवर सुखी समाधानी व्हायचं असेल तर मग भांडण झाले तर माघार घ्यावी लागते. चूक कोणाची असेल, कोण बरोबर असेल याला महत्त्व नाही. ज्याला सुखी राहायचे आहे त्याने या भांडणातून माघार घ्यायची आहे. म्हणजे सगळे प्रश्न तुमचे आपोआप सुटून जातील. तुमचे जीवन जगत असताना चांगल्या आणि वाईट गोष्टीसाठी तुम्हाला नक्कीच झगडावे लागेल. परंतु नेहमी वाद घालत बसणे हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय नसून माघार घेणे आणि गप्प राहणे हेही कधी कधी चांगलेच ठरते आणि ते योग्यही असते. स्वामी सांगतात की जो भीतो म्हणजे तो खरंच भित्रा असतो असे नाही, तर वाईटाच्या मागे का लागायचे हा विचार करूनही बहुतेक जण शांत असतात. ज्या व्यक्तीला सगळे आयते मिळते त्याला घमंड येतो, अहंकार होतो. पण ज्या व्यक्तीने सगळी शून्यातून विश्व उभा केले आहे त्यांना प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची जाणीव असते आणि दुसऱ्याने मिळवलेल्या प्रत्येक शून्याचीही त्यांना खूप मोठी शून्य असते, किंमत असते. कारण तो प्रत्येक अंकासमोर तो शून्य लावून पाहतो आणि त्याला त्याची किंमत समजते. तो कधीही कोणाला कमी लेखत नाही. मला माहिती आहे की तुम्ही त्यातलेच आहात. बाळा, जेव्हा तुम्ही समोरच्याला शून्याच्या तराभूत मांडून ठेवत असतो आणि तुम्हाला शून्याच्या रांगेत पाहत असेल ना, तेव्हा आपली किंमत आपण ठरवायची असते, तेव्हा समोरच्याने नाही. अरे बाळा, हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. तुला आज अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातील. स्वामीजींची मनोकामना, माझी इच्छा आहे ती पूर्ण करा. सगळ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती अंगात भरा. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ आपणास नमन. जीवनात चांगले घडो अथवा वाईट घडो, परंतु जे काही घडो ते तुमच्या इच्छेने घडो. कारण तुम्ही जे कराल ते सर्व काही चांगलेच कराल आणि माझ्या जीवनामध्ये वाईट गोष्टी होत असतील त्याही तुम्ही चांगल्यामध्ये रूपांतरित कराल हा मला विश्वास आहे. स्वामी
तुमच्यावरती मी अमाप प्रेम करतो. आज तुमच्यासोबत माझी कृपा तुम्ही देत आहात, जे ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये ऊर्जा निर्माण होणार आहे आणि स्वामींची अमाप सेवा करण्याची शक्ती त्या आशीर्वादातून येत आहे. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात नसते, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणे मात्र तुमच्याच हातात असते. स्वामी सोबत असताना चांगलं नक्कीच होतं हा विश्वास हवा. व्यसन व्यक्तीची शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक नुकसान करते. व्यसनापासून नेहमीच दूर राहा. जर स्वामी भक्त असाल तर एकूणच पहा, स्वामी तुमच्यावर कृपा आशीर्वाद नक्कीच देतील. आणि स्वामींनी जर एकदा तुम्हाला जवळ केले, त्यांची कृपा तुमच्यावर झाली, तर जीवनामध्ये तुमच्या काहीच मागण्यासाठी कमी राहणार नाही. कारण स्वामींच्या आशीर्वादे तुमचे जीवन पूर्णपणे भरून जाते. तुमच्या मनामध्ये आता कुठलीच भीती ठेवू नका. ते तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहा. तुमच्यामध्ये झालेले बदल पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हा. कारण स्वामींचा कृपा आशीर्वाद ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला जीवनामध्ये कधीही कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. आणि स्वामींचे आशीर्वाद ज्यांच्यासोबत आहे त्याचे जीवन कधीच दुःखी राहत नाही. कारण स्वामीकडे अशक्य असे काहीच नाही. त्यांच्या शक्तीने, त्यांच्या इच्छेने सर्व अशक्य गोष्टीही तुम्हाला शक्य झालेल्या पाहायला मिळतील. स्वामींवर विश्वास ठेवा आणि फक्त सेवा करत राहा. तुमच्या जीवनामध्ये सुखाचे वारे ते स्वतः वाहून देतील. तुम्ही त्यासाठी पात्र आहात. स्वामींवर प्रेम करा, विश्वास ठेवा. जीवनामध्ये सर्व काही आपोआप मिळत जाईल. अनेक जण पैशामुळे दुःखी असतात. तुमच्या आयुष्यातली अडचणी, टेन्शन हे सर्व काही दूर होईल. काहींना तर काम मिळत नाही, काहींचं काम नीट चालत नाही किंवा काहींच्या कामात अनेक अडचणी येतात. मिळकत कमी असते. ते सर्व काही स्वामी अडचणी दूर करतात. पण फक्त कधीच माघार घेऊ नका. स्वामींचे आभार माना. स्वामी तुम्हाला आभाळापेक्षा जास्तही प्रेम करतात. अरे बाळा, सर्व लेकरे मला एक समान आहेत. मला प्रत्येकाच्या सुखदुःखाची पर्वा आहे. तुझ्या आयुष्यात तुम्ही खूप पुढे जाओत हा माझा आशीर्वाद आहे. तुम्ही चुकलात, हरलात तरी घाबरू नका, पण त्याच चुका परत करू नका. दुसऱ्याची कागाळी करणे, दुसऱ्याच्या दुःखात आपले सुख मानणे, दुसऱ्याच्या खाजगी आयुष्यात डोकावणे, दुसऱ्याशी स्वतःशी तुलना करत राहणे. तुम्ही जे दुसऱ्यांना देत आहात तेच तुम्हाला परत मिळते. त्यामुळे कधीही लोकांना चांगले देत जा. तुम्हाला त्याच्या दुप्पट चांगलेच मिळत जाते. कारण जसे तुमचे कर्म आहे तसेच तुम्हाला फळ मिळते. त्यामुळे दुःखाचे कारण तुम्ही स्वतः बनू नका, तर तुमच्या जीवनाचे सुखी जीवन बनवण्याचे कारण तुम्ही सुखी बना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.